आणि मूर्खासारखं विचारू नये नामदेव ढसाळ कोण होता. मी नामदेव ढसाळ कोण होता हे 4 ओळीत लिहिलंय. नामदेव ढसाळ म्हणजे कवी, नामदेव ढसाळ म्हणजे आग, नामदेव ढसाळ म्हणजे बंडखोर, नामदेव ढसाळ म्हणजे प्रस्थापितांचा काळ, नामदेव ढसाळ म्हणजे पॅन्थर, नामदेव ढसाळ म्हणजे समाज व्यवस्थेविरुद्ध उभा ठाकलेला विद्रोह, नामदेव ढसाळ म्हणजे पोएट ऑफ इग्नोर्ड अँड डिप्रेस्ड, नामदेव ढसाळ म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो, नामदेव ढसाळ म्हणजे बाप. आणि लक्षात ठेवा, तो आजही तुम्हाला फाट्यावर मारतो. आणि आता आम्ही त्यांना 5 वाजताची परवा त्यांनी वेळ दिलेली आहे. ते बनसोडेचा मला ते ज्यांनी कोणी हे चित्रपट बनवलं हे कोणी मला सांगून बिंगून आम्ही करत नाही. हे कोणासाठी करतोय तर मी कोणासाठी करत नाही. पण एखादा तरुण पोरगा लोकवर्गणी काढून अस्सल नामदेव ढसाळ पुढे आणतोय. नामदेव ढसाळच्या कवितेतलं मर्म काढून कविता पुढे नेणं हा नामदेव ढसाळवर आणणे. नामदेव ढसाळ जसा आहे तसाच समाजात गेला पाहिजे. त्याला तुम्ही रंग लावून पांढरा करून गोरा करून पाठवणार असाल, नाकी डोळी व्यवस्थित करून, तर त्याला काय अर्थ नाही. नामदेव ढसाळ ओरिजिनल आहे तसाच महाराष्ट्राला कळला पाहिजे, तसाच तो तरुण पिढीला कळला पाहिजे. उपेक्षित साहित्याचा ना हा साहित्यिक दहशतवाद आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे. हे गेले काही दिवस सुरू आहे ना. तो कोण सोलापूरकर, तो कोरटकर, हे आजचं प्रकरण नामदेव ढसाळचं, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. नामदेव ढसाळ म्हणजे कोण? तो जो इथली वेदना इथे आणू शकतो तो नामदेव ढसाळ. आणि हिम्मत लागते हो. नामदेव ढसाळनी जे लिहिलं त्याला लिहायला हिम्मत लागते, ताकद लागते, थोड्या शब्दात जोर लागतो. कोणाच्यात येतो? अगदी जवळचे होतात. हे सगळं ऐकल्यानंतर काय आता वाईट वाटतं, वाईट वाटतं. नामदेव ढसाळची म्हणजे काय तुलना होऊ शकते काय? आणि लोक असं म्हणणार असतील, उद्या विचारतील शिवाजी महाराज कोण होते, आणि सोलापूरकर वगैरे अशी पैदाईश आहे ना. हे पुढचं सुरू झालं आता. हा सांस्कृतिक वाद आज, दहशतवाद आज रोखला नाही ना, तर आज नंतर काही वर्षांनी लोक विचारतील कोण होते शिवाजी महाराज, काय केलं त्यांनी एवढं. त्यामुळे हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे की जाणून बुजून केलं जात आहे. आणि प्रश्न विचारणारे फार नाही आहेत. मला आश्चर्य वाटतं की अजून हे ऑफिस जागेवर कसं आहे. तो धगधगता निखारा, विद्रोहाचा धगधगता निखारा कुठले विजला आहे. ती आग जी आम्हाला पूर्वी दिसायची ती आग कुठे गेली.